नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठी. एकूण 3 तास यासाठी आपल्याला वेळ असणार आहे आणि 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. यामध्ये आपण आपला हजेरी क्रमांक लिहायचा आहे व तसेच दिनांक आपण मेन्शन करायचा आहे. इयत्ता 9वी. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला सुरू होईल विभाग क्रमांक गद्य विभाग आपला असणार आहे आणि आपला गद्य विभाग हा एकूण 18 गुणांचा आपला असणार आहे. यामध्ये कृती क्रमांक 1 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एकूण 7 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. यामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर याची PDF हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आपल्यासाठी मी याची PDF घेऊन येईल. यामध्ये एक आकृती पूर्ण करा. अनुताईंकडे असणाऱ्या 2 गोष्टी, तर अनुताईंकडे कोणत्या 2 गोष्टी त्या आपल्याला सांगायच्या. त्याचप्रमाणे 2 आकृती पूर्ण करा. अनुताईंना शोधणारे मानसन्मान. या प्रश्नांची उत्तरे पाहण्याच्या पूर्वी आपल्याला जो इथे गद्य विभाग देण्यात आलेला आहे त्या गद्य विभागाचं आपण यामध्ये वाचन करून घेऊयात. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. ह्या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा पाया असावा लागतो. याचं भान त्या कधी विसरल्या नाहीत की शिक्षणाशी दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळवून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचे कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभास उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत आले नाहीत. त्यांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या ओझाळ कामाला कोणाच्या शिफारशी पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारे त्यांचं कार्य होतं. म्हणून आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात होते. ठीक आहे, आपण यामध्ये बघितलं तर अनुताईंच्या शोधामध्ये कोणते मानसन्मान होते, त्यामध्ये आपण उत्तर लिहू शकतो की आदर्श शिक्षक, पद्मश्री आणि दलित मित्र. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे पण 3 दिलेले आहेत आणि 3 पैकी आपल्याला फक्त 2 येथे काय तर मान सन्मान हे लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये अजून एक आपला प्रश्न होता अनुताईंकडे असणाऱ्या गोष्टी. तर अनुताईंकडे इथे 2 गोष्टी होत्या. तर यामध्ये बघायचं, पहिली गोष्ट काय होती तर भविष्याचा वेध घेणारी, आणि दुसरी गोष्ट काय होती तर दूरदृष्टी आणि धडपड. ठीक आहे, भविष्याचा वेध घेणारी, दूरदृष्टी आणि धडपड. तर इथे 3 गोष्टी दिल्या, तर 3 पैकी आपल्याला 2 गोष्टी लिहायच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे अनुताईंना शोधणारे मान सन्मान आपल्याला इथे सांगायचे आहेत. तर अनुताईंना शोधणारे मान सन्मान आहेत आदर्श शिक्षक, पद्मश्री आणि दलित मित्र. यानंतर यामध्ये 3 अनुताईंना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात इथे लिहायचं आहे. एकूण 3 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला आहे. यामध्ये आपलं हे स्वमताचा प्रश्न आहे. तर यामध्ये आपण जसं की बघितलं की अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता इतरांच्या म्हणजेच दलित, आदिवासी लोकांच्या भविष्यासाठी आपलं संपूर्ण काय केलं तर आयुष्य हे पणाला लावलेलं आहे. आणि मग त्याचप्रमाणे तर समयीची ज्याप्रमाणे उपमा दिलेली आहे तर याची सार्थकता आपल्याला आपल्या शब्दामध्ये पाठाच्या आधारे ही मांडायची आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 1 व त्यामधील आ येथे दिलेला आहे. खालील उत्तरांचा आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामध्ये आ आहे आकृती पूर्ण करा. तळपत्या उन्हाची शहरे. ठीक आहे, तळपत्या उन्हाची शहर आहे. आपल्या इथे एकूण 1, 2, 3 व 4 शहरे लिहायचे आहेत. पण त्याआधी आपल्याला इथे जो गद्य विभाग देण्यात आलेला आहे त्याचं आपण यामध्ये वाचन करूया. दुपार होते एखाद्या शहरात, नाही तर महानगरीत काबाळ कष्ट करून दमलेला कुणी गडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली, पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवंचनेने थोडा पौडलेला असतो. अन कोणी शेठ तेवढ्यात त्याला उठ रे करून उठवतो. थोडं लांबवरची वर्दी मिळालेली असते, त्यानेही फारशी घासाघासी न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाडावर उपरण बांधून तातडीने गाडी ओढायला दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो.
नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या, नाही तर लखनौच्या व कानपूरच्या तडपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसावा म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते आणि घाम पुसत पुसत निघालेले बिचारे रात्रीच्या पोटाची खडगी भरण्याकरता भर दुपारी सायकल मारत दुपार सलाम करते या गडीवानांना आणि सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकूण 4 शहरांची नावे लिहायची आहेत की ज्या शहरांमध्ये ऊन तापलेलं असतं. तर यामध्ये एक आहे नागपूर, त्यानंतर दुसरं होतं इथे अमरावती, तिसरं आहे लखनौ आणि चौथं आहे कानपूर. तर अशा प्रकारे ते 4ही शहरांची आपण इथे नावे ही लिहायची आहेत. यानंतर यामध्ये अमधील 2 आहे, तर दुपार सलाम करते. तर दुपारी इथे कोणाला सलाम करते ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर कोणाला करते, गाडीवानांना अन कष्टकऱ्याला. कोणाला सलाम करते, दुपार सलाम करते गाडीवान, या ठिकाणी येईल गाडीवान आणि या ठिकाणी येईल कष्टकऱ्याला काय करते, तर दुपारी ही सलाम करत असते. त्यानंतर यामध्ये आ आहे स्वमत, मी अनुभवलेली दुपार. याविषयी आपण 8 ते 10 ओळी वाक्य इथे लिहायचं आहे की जसं की आपण आता विद्यार्थी मित्रांनो आपण शाळेमध्ये असतो, पण मात्र एखाद्या वेळेस जर आपण कुठे बाहेर गेलो असेल आणि त्यावेळेस दुपारच्या वेळेस जर आपल्यासोबत काही प्रसंग घडला असेल तर आपल्याला तो प्रसंग इथे 8 ते 10 ओळीमध्ये लिहायचा आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 1 व त्यामधील ई खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे एकूण 4 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे शब्दजाल पूर्ण करा. एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा शब्दजाल पूर्ण करायचा आहे. तर आई म्हणजे काय असतं ते आपल्याला इथे सांगायचं आहे, ते आपण उत्तराच्या आधारे सांगणार आहोत. तर यामध्ये आपण उत्तर बघूयात की आशा, ममता, कोमलता, माधुर्य वगैरे सगळं काय आहे तर आई आहे. ठिकाणी या ठिकाणी येईल आशा, ममता, कोमलता आणि माधुर्य. ठीक आहे. अशा याचे उत्तर आपण लिहायचे आहेत. यामध्ये बघूयात, मानवाच्या ओठातून बाहेर पडलेल्या शब्दांपैकी सर्वात मधुर शब्द म्हणजे आई. सर्वात सुंदर हाक म्हणजे आई. हा लहानसा शब्द म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने खूपच विशाल व्यापक आहे. त्यात आशा, ममता, कोमलता, माधुर्य वगैरे सर्व काही आहे. जगात आई हेच आपले सर्वस्व. ती आमच्या एकलेपणाच्या मैत्रीण, निराशेच्या वेळी आशेचा आधारस्तंभ आणि दौर्बल्याची आमची शक्ती. आई म्हणजे करुणा, कृपा, सहानुभूती, क्षमा, सुख यांचा जणू उगमच असते. त्यामुळे एखाद्याची आई जेव्हा निधन पावते तेव्हा त्यावर आपले डोके टेकवावे असे हृदय नाहीसे होते. जमिनीच्या हृदयात बीज लपलेले असते त्याचप्रमाणे आमच्या हृदयात आई शब्द दडलेला असतो. स्वच्छ व सुगंधित वातावरण, गुलाबाच्या पाकळ्यातून सुवास दरवळावा तसा शब्द सुखदुःखाच्या क्षणी आमच्या ओठातून एकाएकी बाहेर पडतो. तर ही वाक्य आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. त्यामध्ये पहिलं काय आहे तर ई वाक्य पूर्ण करा. 1 आई जेव्हा निधन पावते तेव्हा आणि ब आई हा लहानसा शब्द म्हणजे. तर उत्तर इथे बघू शकता, ज्यावेळेस एखाद्याची आई निधन पावते तेव्हा त्यावर आपले डोके टेकवावे असे हृदय नाहीसे होते. ठीक आहे. हे पूर्ण वाक्य लिहायचे. त्याने त्यावर आपले डोके टेकवावे असे हृदय नाहीसे होते. आणि त्यानंतर आई हा लहानसा शब्द काय आहे तर आई हा लहानसा शब्द हृदयात दडलेला असतो. ठीक आहे. अशा प्रकारचं वाक्य पूर्ण आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आपला इथे सुरू होईल विभाग क्रमांक 2 आपला हा असणार आहे. त्यामध्ये बघायचं आहे एकूण पद्य विभाग. यामध्ये आपला पद्य विभाग एकूण 16 गुणांसाठी आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. यामध्ये कृती क्रमांक 2 अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे पंढरीचा चोर असे म्हटले आहे. तर कोणाला म्हटले आहेत, श्री विठ्ठल यांना पंढरीचा चोर असे म्हटले आहे. त्यानंतर ब विठ्ठलाच्या पायी घातलेली, तर विठ्ठलाच्या पायात काय घातलेले आहे तर बेडी ही विठ्ठलाच्या पायामध्ये घातलेली आहे. यानंतर आपल्याला इथे जी कविता देण्यात आलेली आहे तर ती कविता आपण व्यवस्थितपणे वाचूयात. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला, शब्द केले जावाजुडी, विठ्ठल पायी घातली वेडी, सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, जेनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. यानंतर यामध्ये अ टू, तर यामध्ये आपल्याला योग्य जोड्या या जुळवायच्या आहेत. तर अ गट आणि ब गट यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये पहिलं आहे विठ्ठलाला धरले, तर भक्तीच्या दोराने, विठ्ठलाला कशाने धरले तर भक्तीच्या दोराने, आणि बंदीखाना केलेला आहे तर हृदयाचा काय केलेला आहे बंदीखाना केलेला आहे, आणि हृदयाच्या आतमध्ये कोणाला कोंडलेला आहे तर विठ्ठलाला हे कोंडलेलं आहे. यानंतर यामध्ये 3 काव्य सौंदर्य लिहायचं आहे. ज्यांनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. या ओळीतून व्यक्त होणारा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. ते स्वमताचा प्रश्न आहे आणि स्वतःच्या शब्दामध्ये. तर ज्यांनी म्हणे बा विठ्ठला तर जीवेन सोडी मी तुला, म्हणजेच जनाबाई या ठिकाणी
विठ्ठला म्हणतात की जोपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्यानंतर अचार्यामध्ये 16 शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. या ओळीतील विचार तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे आहेत. यानंतर इथे आपले सुरू होईल. तर कृती क्रमांक 2 असणार आहे. यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कोणताही एक कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, या झोपडीत माझ्या किंवा मी वाचतोय. त्यामध्ये एक आहे प्रस्तुत कवीचे कवी किंवा कवयित्री लिहायची आहे. त्यानंतर 2 प्रस्तुत कवितेचा विषय आणि 3 कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे आपल्याला इथे सांगायची आहेत एकूण 4 गुणांसाठी. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 2 खालीलपैकी कवितेचे काव्यपंक्त्यांचे रसग्रहण आपल्याला करायचे आहे एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे सज्जन वर्तती अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती तया न मनती छेदू नका. ठीक आहे, अशा प्रकारे इथे आपल्याला काय दिले तर काव्यपंक्ती दिलेली आहे. यामध्ये आपला विभाग क्रमांक इथे सुरू होईल 3 आणि तो आपला असणार आहे तर स्थूल वाचन. यामध्ये एकूण 6 गुणांसाठी आपल्याला स्थूल वाचन हा विचारण्यात येईल. यामध्ये कृती क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृत्या आपल्याला सोडवायच्या आहेत त्याच्या की 6 गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला, लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहेत, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करायचे आहेत. आणि यानंतर 2 आहे, तुलना करायची आहेत. तर भारतातील धुके आणि लंडनमधील धुके यामध्ये आपल्याला तुलना करायची आहेत. त्याचप्रमाणे इथे 3, तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. यानंतर आपला सुरू होईल विभाग क्रमांक 4 जो की आपला भाषा अभ्यास हा आपला विषय असणार आहे. आणि एकूण 16 गुणांसाठी आपला विभाग क्रमांक 4 हा आपल्या इथे दिलेला आहे. यामध्ये कृती क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा एकूण 8 गुणांसाठी. त्यामधील पहिलं, चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करे काही केल्या फुलेना. तर वरील जी ओळी आहे तर चाफा चालेना चाफा बोलेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना यामधील आपल्याला अलंकार आणि अलंकाराची व्याख्याही मांडायची आहे. यानंतर यामध्ये आपला अ2 असणार आहे. तर प्रत्ययघटित उपसर्गघटित अशी विभागण्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर प्रत्ययघटित शब्द व उपसर्गघटित शब्द हा सांगायचा आहे. तर सुविचार, प्रामाणिक, गैरसमज आणि दयाळू, ठीक आहे, यांच्या आपल्याला प्रत्ययघटित व उपसर्गघटित यामध्ये काय करायचे तर मांडणी करायची आहे. यामध्ये अ3 वाक्यप्रचार, खालीलपैकी कोणतेही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला आहे पोरके होणे, 2 जीवाची घालमेल होणे, 3 कृत्य होणे आणि 4 आश्रय देणे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 4 भाषा सौंदर्य, शब्दसंपत्ती. तर यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द हा सांगायचा आहे. एक आहे आई आणि दुसरा आहे मित्र. तर आई याचा समानार्थी शब्द होतो माता आणि मित्र याचा समानार्थी शब्द होईल मैत्रीण. यानंतर वचन बदलायचं. या ठिकाणी एक वचन आहे टेकडी तर त्याचं अनेक वचन करायचं आहे व ज्योती याचं एक वचन आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर यामध्ये 3 आहे तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. तर गावातील रहिवासी आणि 2 महिन्याला प्रकाशित होणारे, ठीक आहे, गावातील रहिवासी व महिन्याला प्रकाशित होणारे. यानंतर यामध्ये 4 आहे तर खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचं आहे. नगर, पालिका. तर यामध्ये एक होईल नगर आणि दुसरं होईल पालिका. यानंतर यामध्ये 3 आहे तर लेखन नियमानुसार आपल्याला योग्य शब्द यामध्ये ओळखायचा आहे. यामध्ये पहिला शब्द आहे आपला अभियंता, यानंतर दुसरा शब्द आहे आपला आशीर्वाद. यानंतर पुढे A3 तर विरामचिन्हाचा तक्ता आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला चिन्ह दिलेलं आहे तर या चिन्ह आपल्याला योग्यरित्या यांचं नाव आपण लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये आहे पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. पहिला आहे पार्ट टाईम आणि दुसरा आहे एक्सचेंज. तर आपल्याला मराठी भाषेमध्ये पार्ट टाईम आणि एक्सचेंज हे शब्द लिहायचे आहेत. यानंतर आपला सुरू होईल विभाग क्रमांक 5 जो की आपला असणार आहे उपयोजित लेखन. आणि एकूण 24 गुणांसाठी आपल्याला विभाग क्रमांक 5 हा विचारला जाणार आहे. यामध्ये कृती क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे जे की एकूण 6 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेले आहे. यामध्ये A1 आहे तर पत्रलेखन, माननीय व्यवस्थापक सचिन स्पोर्ट कोल्हापूर यांना क्रीडा प्रमुख या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहायचे आहेत. किंवा यानंतर यामध्ये तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू खराब आहेत त्याबाबत तक्रार करणारे पत्र संबंधित दुकानदाराला आपल्याला लिहायचे आहे. दोघांपैकी आपण एक पत्र हे लिहायचं आहे. यानंतर किंवा याला आपल्याला एक ऑप्शन आहे तर ऑप्शनमध्ये काय आहे तर वृत्तांत लेखन करायचं आहे. तुमच्या शाळेत साजरा झालेल्या शिक्षक दिनाचा वृत्तांत 60 ते 90 शब्दात आपल्याला लिहायचं आहे. यानंतर यामध्ये आहे कृती क्रमांक 5 खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची आहे. त्यामध्ये पहिला आहे जाहिरात लेखन. तर योगासनाचे महत्त्व पटवून देणारी आकर्षक जाहिरात 60 ते 90 शब्दात तयार करा. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आहे तर मुलाखत लेखन. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अथर्व किंवा कुमारी साधना कुलकर्णी हिचा पहिला क्रमांक मिळाला आहे.
तर त्याची किंवा तिची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. एकतर मुलाची किंवा मुली